रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी. सन्मुख उभा अजान वृक्ष देव देती येथी साक्ष. कीर्तन गजरी नामघोष चराचरी. ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून कीर्तन प्रवचनांच्या सोहळ्याचे आयोजन इंद्रायणीच्या घाटावर करण्यात आले होते. माईल्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीने तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचाच विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. वारकऱ्यांचं समाधान होत नाही. विठ्ठल विठ्ठल आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. महाराज म्हणतात चरण पाहिल्यानंतर मन धावाधाव करेल का? देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया तेज प्राण आपुलागे माय. भगवंताचं नुसतं चरण जरी पाहिलं
आपलं मन धावाधाव न करता ते स्थिर होतं. हे मन स्थिर करण्याची, मनाचा निग्रह करण्याची पद्धत आहे. म्हणजे मन ज्याचा निग्रह नाही, मनोनिग्रह ज्याचा नाही, त्याला आपण काय म्हटलं, आणि इंद्रिय निग्रह ज्याचा नाही त्याला काय म्हटलं, याचं आपण चिंतन करू. प्रतिपाद्य विषय आपला कसा चालू आहे की इंद्रियाचा निग्रह कसा करायचा आणि मनाचा निग्रह कसा करायचा याची पद्धत मी सांगितली संत वाङ्मयाद्वारे. परंतु ज्याचा मनोनिग्रह नाही, इंद्रिय निग्रह नाही, ज्याचा इंद्रिय निग्रह नाही त्याला रंजलेलं म्हणतात, आणि ज्याचा मनोनिग्रह नाही त्याला गांजलेलं म्हणतात, अशी व्याख्या आपण करून आलो. मग ज्याचा मनोनिग्रह नाही, इंद्रिय निग्रह नाही, अशा गृहस्थांना, अशा मंडळींना साधना सांगत असताना कोणती साधना सांगावी म्हणतात? रंजलेल्या गांजलेल्या, किंवा अशा रंजलेल्या गांजलेल्या म्हणजे ज्यांचा मनोनिग्रह नाही, इंद्रिय निग्रह नाही, अशा दीनजनांना जे जवळ करतात त्यांना साधू म्हटलं गेलं. मग ही साधूंचा स्वभाव आहे की ही साधूंचं लक्षण आहे? सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया, किंवा भूतांची दया भांडवल संता. एखादा जर नवीन गृहस्थ आपल्याकडे व्यवहारात म्हटलं जातं, मी एक नवीन व्यवसाय सुरू करतोय, आपण लगी म्हणतो की बाबा व्यवसाय सुरू करतोय पण त्याला भांडवल काय तुझ्याकडे? तद्वत महाराज संत महात्मे अवतीर्ण होण्याचं भांडवल महाराज सांगतात. भूतांची दया हे साधूंचं लक्षण आहे महाराज. आणि त्याच लक्षणेतून माऊली ज्ञानोबारायांनी इथं सुरुवातीला साधू पद वापरलेलं. काही जण म्हणतील कशावरून? मला सांगा, रंजलेल्या गांजलेल्या दीनजनांना कर्म सांगून चालणार आहे? रंजलेल्या गांजलेल्यांना म्हणजे मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह नसलेल्यांना उपासना सांगून चालणार आहे, योग सांगून चालणार आहे का ज्ञान साधना सांगून चालणार आहे? अनधिकाऱ्यांना साधना सांगत असताना कोणती साधना सांगावी? शांती ब्रह्मनाथ महाराज तर अनधिकारी सोडून द्या म्हणतात. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. नर अथवा नारी नवे नवे महाराज म्हणतात, हो का दुराचारी असेल याच्याकरता आपण अजामिळाचे चरित्र पाहू शकतो. श्रीमद भागवत महापुराणामध्ये आपल्याला चरित्र पाहायला मिळेल. तसं तर 18 पुराण आहेत, परंतु महापुराण श्रीमद भागवताला म्हटलं जातं. याची कारणमीमांसा श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळते. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मनमंतरेशाणु कथा निरोधा मुक्तिराश्रय. 10 लक्षणांनी परिपूर्ण. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मनमंतर, ईशाणु कथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा 10 लक्षणाने जे परिपूर्ण आहे त्याला श्रीमद भागवत महापुराण म्हणतात. तद्वत 5 लक्षणाने त्याला पुराण म्हणतात. 2-3 लक्षण असेल त्याला उपपुराण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये अजामिळाचे चरित्र आपण सर्वजण श्रवण करता. अजामिळा दररोज सकाळी उठल्यानंतर पूजा करता लागणारी जी काही सामुग्री आहे ती आणण्याकरता अरण्याकडे निघतात. आता अरण्याकडे जात असताना दररोज जो मार्ग असायचा तो मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने जातात. आता दुसऱ्या मार्गाने जात असताना एक समोर कोणीतरी एक पशुधर्म चालू असलेलं काहीतरी दिसतं त्याला, आणि दिसल्याबरोबर ते डोळे मिटतो, घरी परततो. क्षणभर घडलेलं त्या वेश्येचं दर्शन त्याला घरामध्ये स्थिर बसू देत नाही. तो आपल्या पती सगळ्या घरामधील जे काही धर्माचा सगळा त्याग करतो, माता पित्यांना सोडतो, पतिव्रता असलेली जी काही पत्नी त्याचा त्याग करतो आणि तिच्याजवळ जाऊन राहतो. तिच्याजवळ जाऊन 80व्या वर्षापर्यंत, 80व्या वयापर्यंत तो भोग भोगतो. आणि त्या स्त्रीपासून त्याला 10 संतती होतात. आणि त्यामध्ये 10वा संतती त्याचं नामकरण काय ठेवायचं म्हणून त्याचा विचार चालू असताना नुकतंच त्यामध्ये त्या प्रवासामध्ये त्या गावातून एक ग्रंथ दिंडी किंवा साधू महात्म्याची दिंडी चाललेली आहे. आता साधू महात्मे चाललेले त्या स्त्रीकडून विनंती केली जाते की आमच्या घरी तुम्ही व्यस्त राहा. साधू महात्मे तिथं थांबतात. थांबल्यानंतर त्यांच्याकडून घरातून विचारण्यात येतं की अशा अशा पद्धतीचा हा मुलगा आहे, याचं नामकरण करायचं, नेमकं नाव काय ठेवावं? साधू महात्मे सांगतात नारायण नाव ठेवा. नारायण नाव ठेवल्याबरोबर त्या 10व्या मुलाचं नारायण नाव ठेवण्यात येतं. आता तो शेवटच्या काळातला हा मुलगा असल्यामुळे तो अजामिळाचा अत्यंत प्रिय, म्हणून सारखं विचारायचा, नारायण काय करतोय, नारायण कुठं गेला, जेवला का, काय करतोय नारायण, म्हणून त्याच्या वाणीला नारायण नामाचं नामचिंतन घडू लागलं. असं घडत असताना काळ जवळ येतो आणि काळाने त्याच्यावरती झडप टाकली असताना वेदना सहन न झाल्या कारणाने शेवट अत्यंत प्रिय असल्यामुळे नारायण म्हणून जोरात ओरडतो. आणि ओरडल्याबरोबर देवदूतही न्यायला येतात आणि यमदूतही न्यायला येतात. आता यमदूत आणि देवदूत न्यायला आल्यानंतर यमदूत म्हणू लागतात देवदूतांना, तुमचं इथं काय काम आहे? देवदूत म्हणू लागतात हे आमचं गिरायक आहे. यमदूत म्हणू लागतात हे तुमचं कसं काय गिरायक? याने आयुष्यभर दुराचार केलेत. या स्त्रीच्या उदरनिर्वाह करता जे जे दुराचार करावे लागतील ते सगळे याने केलेले आहेत. आणि नवे नवे आत्ता जिथं प्राण सोडतो हे देखील त्या वेश्येचं घर आहे. आणि हे तुमचं गिरायक कसं काय? देवदूत म्हणू लागतात त्यांनी काही का केलेलं असताना अंतिमच्या समयाला त्यांनी आमच्या मालकाचं नाव घेतले म्हणून ते आमचं गिरायक. यमदूत म्हणू लागतात ते तुमचं गिरायक कसं काय?
तुमच्या मालकाचं नाव घेतलं तरी ते निमित्त कोणतं आहे? त्या मुलाला हाक मारली, निमित्त कोणतं का असेना त्यांनी आमच्या मालकाचं नाव घेतलंय असं देवदूत बोलू लागतात. यमदूत म्हणू लागतात ते नाव तुमच्या मालकाचं कुठं आहे? त्या मुलाचं नाव आहे त्याच्या. देवदूत म्हणू लागतात तो मुलगा जन्मण्याआधी नारायण हे नाव जगतामध्ये होतं की नव्हतं? ते देवदूत यमदूतांना म्हणू लागतात त्या मुलाचा जन्म होण्याआधी नारायण हे नाव जगतात होतं की नव्हतं? होतं. मग ते मुलाचं कसं झालं? ते आमच्या मालकाचं आहे आणि म्हणून त्या मालकाचं नाव घेतलं असल्या कारणाने हे गिराईक आमचं. यमदूतांचा नाईलाज होतो, काय करावं कळत नाही म्हणून सोडून देतात, माघारी परततात, यमधर्माला सगळा घडलेला वृत्तांत सांगतात. आमच्याकडे नाईलाज झाला, आम्हाला काहीच करता आलं नाही. त्यावेळेला यमधर्माने शब्द वापरले, जे घडलं ते योग्य झालं, त्याची जागा आपल्याकडे नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. हे कशामुळे घडलं? अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यम सम्यक व्यवस्थित. ही 9व्या अध्यायामध्ये भगवद्गीता बोलते. म्हणजे कितीही दुराचार्य असला भगवंताचं नामचिंतन केलं तरी तो पवित्र होतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याति नास्तत्र संशय. त्याच पद्धतीने 9व्या अध्यायामध्ये म्हणतात अपिचित सुदुराचारो, कितीही दुराचारी, परंतु महाराज इथं पद वापरतात साधुरेव समंतव्यम सम्यक व्यवस्थित ही सा. परंतु साधूपणावर येण्याकरता, कितीही दुराचारी असला तरी साधूपणावर येण्याकरता त्यांनी जर माझं अनन्यतेने जर भक्ती केली तर तो साधूपणावर येतो. इथं माम अनन्य असं भगवान परमात्मा बोलतात, जो मला अनन्यतेने. मग ती अनन्यता कशाने? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. नामाने मला सांगा, जे नामाने जर साधू पदावर पोहोचत असतील तर ते साधू तुम्हाला नामाचा बोध करतील की ज्ञानाचा बोध करतील? आपण जर हा श्लोक जर घेतला, अपिचेत सुदुराचारू भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यम, साधूपणावर येण्याकरता अनन्यतेने जो मला शरण येईल. मग साधू अनन्यता कशाने? तर नामाने. मग नामाने जे साधूपणावर येतात ते साधू तुम्हाला ज्ञानाचा बोध करतील की नामाचा करतील? उदाहरण देतो लौकिकातलं. आता मी 2 दिवसापूर्वी पंढरपूरहून आळंदीला येतो. आळंदीला येत असताना, पंढरपूरवरून आळंदीला येताना 2 मार्ग आहेत. एक इथपर्यंत यवतपर्यंत यायचा, त्याच्या पुढे थेऊर फाट्यावरनं इकडून एक येतो आणि एक पुण्यातनं येतो. आता आळंदीला येत असताना 2 मार्ग आपण जर अभ्यासले, एक पालखी महामार्ग आणि एक आपला टेंभुर्णी इंदापूर मार्ग. मला जर आता पंढरपुरातल्या एखाद्या महाराज मंडळींनी जर फोन केला, महाराज आळंदीला पोहोचलात का? हो पोहोचलोय. म्हटल्यानंतर आता वेळ कधी वाचेल, मला लवकरात लवकर पोहोचायचं. मी काय सांगेन, पालखी मार्गाचं आणखी थोडंसं काम बाकी आहे, डायव्हर्जन भरपूर आहेत, तुम्ही टेंभुर्णी सोलापूर पुणे हायवेने या. का? तर मी त्या मार्गाने आळंदीला पोहोचलोय. जसं मी ज्या मार्गाने आळंदीला पोहोचलो तो मार्ग अत्यंत सुखकर आहे, वेळ वाचवणारा आहे, तर मी इतरांना कोणता मार्ग सांगेल? मी ज्या मार्गाने आले तोच मार्ग सांगेल. तद्वत साधू महात्मे साधूपणावर येण्याकरता जर नामाने चाले तर ते साधू तुम्हाला नामाचा बोध करतील की ज्ञानाचा? विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच लक्षणेतून माऊली ज्ञानोबराय साधू पद वापरतात. मी साधू पदाची व्याख्या आपली चालू. आणखी साधू म्हणायचं नेमकं कोणाला? पहा, ज्यांनी 6ला आधू केलेले, 6वरती ज्यांचा विषय, मग 6वर आरूढ होण्याकरता ज्ञान 6ला धुवू शकतं, योग 6ला धुवू शकतो. कर्म उपासना, आता कर्म उपासना जर पाहिलं तर ती निष्काम लागते. योगाचा विचार केला तर अधिकार लागतो, ज्ञानाची पात्रता लागते. तुम्हामांकडे अधिकार नाही, पात्रता नाही, निष्कामता आपल्याला माहीत नाही. मग या 6ला धुण्याकरता नेमकं आम्ही साधन कोणतं? ते देखील नामच. नामानेच आपण आम्ही 6ला देखील धुवू शकतो. किंवा देहाचे देखील एक विकार सांगितले गेलेले, असतते वर्धते जायते विपरिणमते अपक्षीयते आणि नश्यती. यांना देखील पलीकडे नेणारा, या पलीकडे, या 6च्या देखील पलीकडे नेणारं कोण असेल तर ते नाम आहे. याला कारण, आता या 6च्या पलीकडे नेण्याकरता ज्ञानाचा विषय केला तर त्याचा मलदोषाची, विक्षेप दोषाची निवृत्ती केलेला पाहिजे. म्हणजे निष्काम कर्म करून मलदोषाची निवृत्ती करणं, विक्षेपाची निवृत्ती करता निष्काम उपासना करून विक्षेप दोषाची निवृत्ती, अशा मलविक्षेपाची निवृत्ती म्हणजे निष्काम कर्म, निष्काम उपासना केलेला पाहिजे. हा तर रंजलेला गांजलेला आहे, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह नसलेला आहे. अशा दीनजनांना साधू महात्मे कोणता बोध करतील? नामाचाच बोध करतील. परंतु म्हणून ज्ञानोबा इथं साधू पद, परंतु इथपर्यंत आणण्याकरता पहिल्यांदा मार्गावरती आणलेले आणि सावध करतात. योग याग विधी येणे नवी सिद्धी वायाची उपाधी. योग याग विधी हे दंभ निर्माण करणार आहेत आणि तुमचं जर हित व्हायचं असेल, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात नव्या कीर्तनासह पुढच्या कीर्तनधारेत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. साधुबोध झाला, यामध्ये साधू पदाचं आपण चिंतन करून आलो. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, तो जीवदशेत उरला नाही. मग तो कुठं गेला? ठाईच मुराला अनुभव. इथला ठाईच हा शब्द अधिष्ठान वाचक.